हाय ऑल, मी डॉक्टर प्रियाल शहा. आपण बघूया दात काढल्यानंतर काय सूचना पाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला काही त्रास होणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला दात काढला जातो तिथे एक कापसाचा गोळा ठेवला जातो. तो कापसाचा गोळा आपल्याला तिथं 1 तासभर घट्ट दाबून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तोंड उघडायचं नाही आहे, बोलायचं नाही आहे. असं केल्याने तिथलं रक्त थांबून जातं आणि जखम लवकर बरी होण्यास मदत होत असते. सो पहिली गोष्ट म्हणजे दातांत कापसाचा गोळा 1 तासभर दाबून ठेवायचा आहे, बोलायचं नाही आहे, तोंड नाही उघडायचं आहे. तोपर्यंत 1 तासामध्ये आपल्याला कोल्ड कॉम्प्रेशन म्हणजे आईस पॅकनी किंवा आईस क्यूब घेऊन तिथे शेकायचं. या ठिकाणी दात काढला असेल त्या ठिकाणी लावायचं, पण कंटिन्युअस नाही लावायचं. आपल्याला लावायचे 10 सेकंद लावायचे, परत 10-15 सेकंदचा रेस्ट द्यायचा आहे, मध्ये वेळ द्यायचा आहे आणि परत 10 सेकंद लावायचं. असं कंटिन्युअस आपण 1 तासापर्यंत करायचं आहे. सो दुसरी गोष्ट म्हणजे बर्फाने शेकणं. तर तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कापसाचा गोळा काढला जाईल 1 तासानंतर, तेव्हा आपल्याला प्लेन आईस्क्रीम खायचं आहे. त्याच्यामध्ये कोणताही ड्रायफ्रूट्स म्हणा, चिप्स म्हणा किंवा जेलीज म्हणा, अशा काही गोष्टी नाही पाहिजेत. कोणत्याही फ्लेवरचं चालू शकेल, फक्त प्लेन आईस्क्रीम खाल्लं पाहिजे, जेणेकरून आणखीन ती जखम भरण्याला जास्त मदत होते. तिथं रक्त थांबतं आणि जखम चांगली लवकरात लवकर भरून येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे थुंकायचं नसतं, चूळ भरायची नसते. 24 तास दात काढल्यापासून 24 तासापर्यंत, 1 दिवसापर्यंत तोंडाच्या बाहेर काही टाकायचं नाही. समजा चुकून रक्त येत असेल, थुंकी आली असेल, तर ते गिळायचं, आतमध्ये घ्यायचं. थुंकणं पूर्णपणे बंद करायचं 24 आवर्स, 24 तासासाठी. त्यांनी ती जखम भरून येत नाही. जर तुम्ही पाळलं, चांगलं व्यवस्थित फॉलो केलं, तर एकदम फर्स्ट क्लासपैकी जखम भरून येते. सो त्याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते खायचे प्यायचे पदार्थ. सो जे दात काढल्यानंतर साधारण 1 ते 3 दिवसासाठी जोपर्यंत जखम भरून येत नाही तोपर्यंत आपल्याला सॉफ्ट खायचं आहे. थंड, पातळ, मऊ पदार्थ खायचे. भात, पेज, खिचडी, शिरा, उपीट, ब्रेडचं मधलं पार्ट, साईडचं पार्ट सोडून मधला पार्ट असतो तो, इडली, असं हे सॉफ्ट पदार्थच खायचे आहेत. गरम, खूप गरम पदार्थ, कडक पदार्थ, चिकट पदार्थ हे अवॉइड करायचे 3-4 दिवसासाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा रात्री झोपताना सुद्धा ज्या ठिकाणी दात काढले त्या कुशीवर झोपायचं नाही आहे. चुकून रात्री आपण कुशी बदलली तर चालू शकते, फक्त त्या कुशीवर मुद्दामून झोपायचं नाही आहे. सो अशा जर गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला खूप जास्त चांगला म्हणजे एक्सपिरियन्स येतो. दुखत नाही, त्रास काही होत नाही. नेक्स्ट डेला 24 तासानंतर जेव्हा 1 दिवस झालेला असेल त्याच्यानंतर मग थोडंसं कोमट पाणी, मीठ टाकून गुळण्या चालू करणं. दिवसातनं साधारण 7 ते 8 वेळा झाला पाहिजे. चांगल्या खळखळून झाल्या पाहिजेत. ब्रश करणं, जी दात काढलेली जखम असते ती जागा स्वच्छ ठेवणं हे महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. दिलेली औषधं वेळेवर घेणं, यांनी जो कम्फर्ट व्हायला मदत होते खूप जास्त. त्याच्यानंतर जेव्हा फॉलोअपसाठी येणं, या गोष्टी जर फॉलो केल्या तर खूप चांगलं तुमचा एक्सपिरियन्स राहील. आणि त्यातून काही वाटलं तर माझा नंबर असतोच आहे माझ्या सगळ्यांकडे, तुम्ही मला कॉल करू शकता. थँक्यू.